आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार मित्रांनो. अबुधाबीमध्ये ड्रोन हल्ल्यामध्ये 3 माणसं मारली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये 2 भारतीय आहेत. हे ड्रोन हल्ले येमेनमधनं करण्यात आलेले आहेत. आपल्या सगळ्यांसाठी हा नकाशा मुद्दामून ठेवलेला आहे. नकाशा फ्रेंच आहे, पण तो नकाशा आपल्याला दाखवेल की UAE कुठे आहे. EAU असं जे लिहिलं आहे गुलाबी रंगात ते संयुक्त अरब अमिराती आहेत. त्याच्यामध्ये दुबई, अबुधाबी, रासिल खेमा, शारजा, बिरजा अशी त्यांची 7 अमिराती आहेत. त्याच्या बाजूला सौदी अरेबिया आहे, डावीकडे उजवीकडे ओमान आहे आणि खाली येमेन नावाचा देश आहे. या येमेनमध्ये 2014 सालपासनं गृहयुद्ध चालू आहे, युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये सौदी अरेबिया आणि UAE एका बाजूला तर दुसरीकडे इराण दुसऱ्या बाजूला, अशा प्रकारचं यात स्वरूप आहे. पण काल पहिल्यांदा या येमेनच्या बंडखोरांनी ड्रोनचा हल्ला UAEवर केला. अर्थात UAEमध्ये कुठलाही हल्ला झाला, बॉम्बस्फोट झाला तर शक्यता अशी आहे की UAEची माणसं किंवा नागरिक मरण्यापेक्षा या हल्ल्यामध्ये कोणतरी भारतीय किंवा पाकिस्तानी किंवा फिलिपिनो लोक मरण्याची शक्यता जास्त असते. UAEच्या नागरिकांची संख्या जेमतेम 7-8 लाख आहे. पण UAEमध्ये म्हणजे दुबई, अबुधाबी या सगळ्या भागामध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या जवळजवळ 35 लाख आहे. आणि त्यामुळे जेव्हा हा हल्ला झाला, ड्रोन हल्ला, त्यांच्या तेल शुद्धीकरण, त्याचं जे टँकर्स असतात तेलाचे, त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यातनं जो स्फोट झाला त्याच्यामध्ये 2 भारतीयांचा मृत्यू झाला, एक पाकिस्तानीही त्याच्यात मारला गेला. आणि त्यामुळे भारतासाठी या घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत. जसे म्हटलं 35 लाख भारतीय लोक इथे राहतात. UAE हा भारताचा सगळ्यात महत्त्वाच्या भागीदार देशांपैकी एक आहे. का ते मी नंतर पुढे येणार आहे. पण भारत आणि UAE किंवा संयुक्त अरब अमिराती, अबुधाबी, दुबई यांच्यातले संबंध हा विषय नाही आहे. पण यामुळे गेली 7 वर्ष येमेनमध्ये जे युद्ध चालू आहे ते आता भारताच्या दरवाजाशी आलेलं आहे आणि आज ना उद्या आपल्याला याच्याबाबत काहीतरी भूमिका घ्यावी लागणार आहे. आत्तापर्यंत आपण भूमिका घेणं टाळत होतो, कारण हे जे इराण विरुद्ध सौदी यांच्यातलं जे शीतयुद्ध आहे आणि हे संपूर्ण पश्चिम आशियामध्ये पसरलेलं आहे. सुन्नी शिया संघर्षाची किनार आहे. मग तो पाकिस्तान असो, इराक असो, लेबेनॉन असो, सिरिया असो, सुदान असो, ते आता येमेन, या सगळ्या देशात या 2 मोठ्या देशांमधला संघर्ष रक्तरंजित स्वरूपात पाहायला मिळतो. आधी येमेनमध्ये काय होतं ते बघणं आवश्यक आहे. येमेन कसा आहे ते बघणं आवश्यक आहे. हा जो येमेन आपल्याला दिसतोय पिवळा भाग आणि त्याच्यातला राखाडी भाग, राखाडी निळा भाग, तो येमेन आहे. येमेनचं स्थान जगात अतिशय महत्त्वाचं आहे, कारण तांबडा समुद्र आहे, त्याच्या तोंडावर येमेन आहे. आणि या मधल्या चिंचोळ्या पट्टीतनं म्हणजे एडनवरनं जो मार्ग जातो भारतातनं किंवा चीन आणि अन्य भागातनं भूमध्य समुद्रामार्गे तुम्हाला युरोपला जायचं असेल, सगळा माल वाहतूक आहे ही मुख्यतः या भागातनं होते. त्यामुळे जर या प्रवेशद्वारावर काही जर झालं तर त्याचे परिणाम होऊ शकतात. आणि या 2014 सालपासून या येमेनमध्ये युद्ध चालू आहे. अर्थातच त्याच्यातही अंतर्गत यादवी युद्ध आहे. त्याच्यामध्ये हुती नावाचे जे बंडखोर गट आहेत ज्यांनी तिकडचं सरकार उलथवून टाकलं, ते मुख्यतः शियापंथी आहेत, इराण शियापंथी आहे. आणि ते तिथलं सरकार होतं ते सुन्नी गटाचं होतं. 2014 साली हे सरकार त्यांचं उलथवून टाकलं किंवा त्यातलं राजधानी सना आणि बाकीचे जे काही भाग आहेत तिथे या हुती बंडखोरांनी कब्जा केला. सौदी अरेबियाला भीती काय आहे की जर हुतींनी येमेनवर कब्जा केला, संपूर्ण देशावर कब्जा केला, तर हुतींच्या माध्यमातून इराण तिथे शिरकाव करेल. आणि त्यामुळे सौदी अरेबियाला कायम इराणचं टेन्शन असतं. पर्शियन आखाताच्या वरती इराण आहे, खालती पण येमेनच्या द्वारे इराण त्याच्यात ढवळाढवळ करायला लागला. इराकमध्ये इराण आहे,
सिरियामध्ये इराण आहे, लेबेनॉनमध्ये इराण आहे, इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये हमासला इराणचा पाठिंबा आहे. आणि त्यामुळे सौदी अरेबियासाठी ही महत्त्वाची घटना होती. 2015 साली दोघांनीही, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया यांच्या नेतृत्वाखाली, सौदीच्या नेतृत्वाखाली येमेनमधनं हुती बंडखोरांना पराभूत करण्यासाठी युद्ध सुरू केलं. अर्थात सौदी आणि UAE हे काही तसे लढवय्ये देश नाही आहेत, अतिशय श्रीमंत देश आहेत, विलासी देश आहेत, प्रचंड पैसा आहे तेलाच्या द्वारे आलेला. आणि या देशांचं अमेरिकेकडनं अब्जावधी डॉलरची शस्त्रास्त्र घेतात. या शस्त्रास्त्रांनी, विमानांनी, अत्याधुनिक विमानांनी बॉम्बफेकीला सुरुवात केली आणि येमेन जवळजवळ बेचिराख करून टाकला. पण जरी येमेन बेचिराख केला असला तरी हुतींना त्यांना हरवता आलं नाही आहे. हे जे येमेनमधलं युद्ध आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या 10, 20, 30 वर्षात सगळ्यात मोठं, त्याला कांड म्हणता येईल. लाखो लोक त्याच्यात मारली गेलेले आहेत. साध्या अंदाजानुसार 1,30,000 लोक आत्तापर्यंत मारली गेली आहेत. त्यातले बरेच जण लहान मुलं आहेत, निष्पाप माणसं आहेत. आणि या युद्धाच्या बाकीच्या परिणामामुळे मेलेल्या लोकांची संख्या तर खूप जास्त आहे. जसंही म्हटलं की त्याच्यावर बॉम्बफेक केल्याने, आधीचा वाळवंटी देश आहे, दुष्काळ पडतो, इतर देशांची मदत न मिळाल्यामुळे, आजारपणामुळे, पाण्याच्या दुर्भिक्षामुळे मरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याच्यामध्ये काय झालं, अमेरिकेमध्ये सत्तांतर झालं. डोनाल्ड तात्या ट्रम्प अमेरिकेत अध्यक्ष झाले. अमेरिकेसाठीही, ट्रम्पसाठीही सौदी अरेबियाची सुरक्षा महत्त्वाची आहे, कारण अमेरिकेचं सगळं तेल, बरंचसं तेल सौदी अरेबियाहून येतं, जरी अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असला तरी. आणि त्यामुळे सौदीचे हितसंबंध राखायला आणि अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये वैर आहे, चांगले संबंध नाही आहेत. आणि ट्रम्पला काही इराणशी शांतता चर्चा वगैरेमध्ये इंटरेस्ट नाही. इराणची जी मुल्लाशाही आहे, धार्मिक राजवट आहे, ती उलथवून टाकण्यात, म्हणजे ती स्वतः पडली तर हा अमेरिकेचा दृष्टिकोन आहे. आणि त्यामुळे ट्रम्पनी सौदीला आणि UAEला पाठिंबा दिला. सौदी अरेबियाचे युवराज आपल्याला सांगायची गरज नाही, पण युवराज काय असतात ते, पण सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान MBS अतिशय ताकदवान आणि रेकलेस ज्याला म्हणता येईल की दे धडक बेधडक अशावर विचारांचे, त्यांनी ही कारवाई सुरू केली. आणि अब्जावधी डॉलरचा खर्च करूनही हवे ते निकाल त्यांना साधता येईनात. येमेनमध्ये त्यांना मदत करायला अमेरिकेने येमेनची जी हुती बंडखोर संघटना आहेत त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून बंदी लादली. आणि त्याच्यामुळे मानवीय मदत मिळणं देखील त्यांना अशक्य झालं. याचा फायदा घेऊन इराण याच्यामध्ये उतरलं. इराणनी येमेनला मदत करायला सुरुवात केली. आणि इराणनी, म्हणजे येमेनकडे लढायला शस्त्र नाही आहेत, कारण इराण या देशावर अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध आहेत, त्यांना कुठलं तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्रास्त्र वगैरे मिळत नाहीत. पण इराणनी स्वतःचे अनेक शस्त्रास्त्र विकसित केलेत. त्यांचे अमेरिकेशी खूप चांगले संबंध होते 1979 सालापर्यंत त्याच्याद्वारे. आणि ही शस्त्रास्त्र चोरट्या मार्गाने, जसं आपण बघता आफ्रिका तिथून अतिशय जवळ आहे, आफ्रिकेच्या मार्गाने, अन्य मार्गाने ही शस्त्रास्त्र तिथे पोचवायला सुरुवात केली. येमेनचा 3/4 भाग सुन्नी लोकांच्या, किंवा जे त्यांचं सरकार होतं हादी म्हणून, अब्दुल रबा काहीतरी मुनीर सादी म्हणून, हादी त्यांच्याकडे आहे. पण लोकसंख्या बरीचशी पश्चिमेचा जो पर्वतीय भाग आहे, म्हणजे सह्याद्री पर्वताशी आणि पठाराशी तुलना नाही करता येणार, पण हा वाळवंटी आणि तो सगळा डोंगरदऱ्यांचा भाग आहे, तिथे लोकसंख्या आहे बहुतांश. सना ही राजधानी आहे. आणि या भागामध्ये हुतींचा मोठा कंट्रोल आहे. आणि त्यामुळे या भागामध्ये हुतींनी हल्ले करायला सुरुवात केली. हुतींना इराणनी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन, कारण उद्याच्या युद्धांमध्ये जे काम मोठी विमानं करू शकणार नाही ते काम ड्रोन करतं पंजाबमध्ये, म्हणून ड्रोनचा मुद्दा अतिशय गंभीर आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण 2019 साली 14 सप्टेंबरला 17 ड्रोन त्यांनी सौदीवर लॉन्च केले. याच्या आधी सौदीवर त्यांनी अनेक वेळा ड्रोन हल्ले केलेले आहेत. आणि येमेन काय करतं, येमेनकडे शस्त्रास्त्र नाहीत आणि त्यामुळे येमेन जे हुती आहेत ते सौदी अरेबियाचे आकार प्रचंड आहे, लोकसंख्या कमी आहे, तेलाचे मोठे जे साठे आहेत, तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत, त्या तेलाच्या टाकीवर जर एक ड्रोन जाऊन आदळला तर जो स्फोट होतो आणि त्याच्यातनं तेलाचा पुरवठा कमी होऊ शकतो. तसा हे 17 ड्रोनपैकी 10 ड्रोन त्या तेलाच्या प्रकल्पावर आदळले. या तेलाच्या प्रकल्पात दररोज 84.5 म्हणजे जवळजवळ 85 लाख बॅरल तेल शुद्ध करण्यात येत होतं. ते बंद पडलं. एका दिवसात तेलाच्या किमती 15% वाढल्या. आणि अशा प्रकारचे हल्ले येमेन आत्तापासून म्हणजे करत आहे. बरेच 2019 सालापासून, त्याच्यापूर्वीपासून
त्याच्यासाठी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन आहेत. इराणमधनं मिळालेले समद 1 ड्रोन आहे, त्याची रेंज 500 किलोमीटर आहे. समद 3ची रेंज 1500 किलोमीटर आहे. त्याला इंधनाची टाकी आहे, त्यामुळे ते लांबपर्यंत जाऊ शकतात. पण हे ड्रोन वेडेवाकडे जाऊ शकत नाहीत, सरळ लक्ष्यावर आदळणं. पण तरी देखील हे कौशल्याचं काम आहे की UAE सारख्या देशावर 1250 किलोमीटर अंतर प्रवास करून सौदी रडार विडारला चकवा देऊन UAE मधल्या स्पेसिफिक टार्गेटवर आदळणं हे खाऊची गोष्ट नाही. याचा अर्थ येमेनचे हुती बंडखोर आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण त्यांना मिळालेलं, ही काळजी भर टाकणारी गोष्ट आहे. आणि तिसरे एक कुड्स म्हणून ड्रोन आहे, जे कुड्स म्हणजे जेरुसलेमचं अरेबिक नाव अल कुड्स म्हणतात. त्या कुड्सचे ड्रोन आहेत, ते काहीतरी वेडे नागमोडे जाऊ शकतात आणि त्याचा कदाचित वापर झाला असेल, पण त्याची रेंज फार नसते. पण आत्तापर्यंत एक गोष्ट होती, म्हणजे हे जे हुती होते ते या ड्रोनचा वापर मुख्यतः सौदी अरेबिया विरुद्ध करत होते. UAE विरुद्ध कदाचित गुपचूप त्यांनी केला असेल, माहिती नाही, पण उघडपणे तरी कधी असं घडलं नव्हतं की दुबई किंवा अबुधाबीमध्ये त्यांनी ड्रोन हल्ले केले होते. ते 17 जानेवारीला झाले. ते का झाले ते समजून घेणं आवश्यक आहे. जसे म्हटलं, ट्रम्पच्या काळामध्ये एक बाजू होती, अमेरिकेतही 2 पक्षांमध्ये अजिबात जमत नाही, त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्ष जेव्हा सत्तेवर आला, जो बायडन जेव्हा अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी ट्रम्पची बरीचशी धोरणं उलटीच्या सुलटी करून टाकली. आणि खास करून येमेनबाबत त्यांनी सौदी अरेबियाला आणि याला दम भरला की अमेरिकन कंपन्यांनी सौदी अरेबियाला येमेनच्या युद्धासाठी शस्त्रास्त्र पुरवू नयेत. आणि दुसरा मुद्दा म्हणजे येमेनची जी हुती संघटना आहेत, शिया संघटना आहेत, बंडखोर संघटना आहेत, त्यांच्यावरची दहशतवादी संघटना म्हणून बंदी अमेरिकेने उठवली. अमेरिकेला वाटलं आता आपण न्याय केला आहे, डोनाल्ड ट्रम्पची बाजू अन्यायी होती, डोनाल्ड ट्रम्पना फक्त अमेरिकेची शस्त्रास्त्र विकण्यात रस होता, काय लोक मेले ते मेले, आपल्याला काय करायचं आहे, असा दृष्टिकोन होता. पण आता एवढं सगळं बदललं, तर आता गोष्टी हे होईल. पण तुमच्या भारतामध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपात जे लोकांची विचारशैली असते तशी विचारशैली इस्लामिक देशांमध्ये असतेच असं नाही. जेव्हा हुतींना संधी दिली तेव्हा त्यांनी ती संधी स्वीकारायची. जी त्यांनाही वाटलं की चला अमेरिकेचं नेभळट नेतृत्व आहे, त्याला काही कळत नाही आहे, तर आपण आपला त्याच्यात हात मारून घेऊया. आणि मग त्यामुळे जोपर्यंत हे शांतता प्रक्रिया सुरू होत नाही, शांतता प्रक्रियेत वाटाघाटीत जायला माझी बाजू वरचढ असावी, यासाठी जेवढा जास्तीत जास्त प्रदेश मला ताब्यात घेता येईल तेवढा जास्तीत जास्त प्रदेश मी ताब्यात घ्यायचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. आणि त्याच्यामुळे हा जो सगळा भाग आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खास करून आत्ता जे युद्ध चालू आहे, मारीब म्हणून एक शहर आहे, हे पर्वतीय प्रदेशाच्या खालती आहे, तिथे तेल शुद्धीकरण गॅसचे प्रकल्प आहेत. हुतींना ते स्वतःच्या ताब्यात पाहिजे, कारण ते स्वतःच्या ताब्यात असले की माझ्याकडे काहीतरी किमती चीज आहे. आणि त्याच्या पलीकडे हे शाबवा, जुबा, बिबा, मी आता खोलात जात नाही, हे प्रांत आहेत, तिथपर्यंत त्यांनी मजल मारली. अमेरिकेच्या भीतीने सुरुवातीच्या काळात UAE आणि सौदीने ऐकलं, कारण दोन्ही देश अमेरिकेच्या विरोधात जाऊ इच्छित नाहीत. पण जसे हुती लोक पुढे येत आहेत म्हटल्यावर सौदी आणि UAEने स्वतःचं सैन्य त्याच्यात मागे घेतलं. पण या तिथल्या सुन्नी बंडखोर गटांना, दहशतवादी गटांना, सशस्त्र गटांना मदत करणं, शस्त्रास्त्र पुरवणं हे सुरू ठेवलं. आणि गेल्या काही महिन्यामध्ये, म्हणजे सप्टेंबर 2021मध्ये हुतींनी एवढी सगळी मजल मारली, अमेरिका बेसावध आहे म्हणून त्यांना पुन्हा एकदा मागे रेटायला सुरुवात केली. आणि आता हे मारीब शहर आहे, जिथे तेलाचे आणि गॅसचे शुद्धीकरण प्रकल्प आहेत, साठे आहेत, तिथपर्यंत त्यांना मागे ढकललं. नकाशात बघा मारीब कुठे आहे ते तुम्हाला दिसेल. आणि हे झाल्यावर कदाचित म्हणजे हुतींच्या प्रकरण गळ्यापर्यंत आलं, तेव्हा त्यांनी एक रामबाण आपल्याकडे असतो काहीतरी, तशा प्रकारे UAEवर हल्ला केला. या हल्ल्याचे गंभीर परिणाम होणार आहेत. अजून हे पुरेसं स्पष्ट झालेलं नाही आहे की हे ड्रोन्स त्यांनी येमेनमधनं UAEमध्ये 1250 किलोमीटर अंतर कापून त्यांनी पाठवले का समुद्रमार्गे, जहाजाद्वारे, छोट्या बोटीद्वारे इराणच्या किनाऱ्यावर वगैरे तिथे जाऊन तिकडनं हे ड्रोन, किंवा समुद्रातनं, आंतरराष्ट्रीय समुद्रातनं हे ड्रोन UAEवर चालवले. UAEकडे गमावण्यासारखं खूप आहे. आपण सगळ्या चित्रपटात बघता, अनेक जण दुबई, अबुधाबीला जाऊन आले असतील. सगळे समुद्र किनाऱ्यावर त्यांनी प्रचंड टोलेजंग इमारती, हॉटेल्स, लक्झरी हॉटेल्सचे, बुर्ज खलिफा आणि बुर्ज अल अरब बरब सगळे त्यांनी हे बांधलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचं ड्रोनपासनं रक्षण करणं अवघड आहे. आत्ता तिथे दुबई एक्सपो सुरू आहे
आणि त्यामुळे आत्तापर्यंत UAEचं मार्केटमध्ये नाव कशासाठी आहे? शांतता, स्थैर्य, आर्थिक भरभराट, कर नाही आणि असं वातावरण जेव्हा असतं आणि जेव्हा तुमच्या देशावर ड्रोनचा हल्ला होतो तेव्हा अचानक सगळ्या गोष्टी पालटतात आणि त्यामुळे हा हल्ला जरी त्याच्यात 3 माणसं मेली असली आणि त्याच्यात UAEचा एकही माणूस नसला, 2 भारतीय आणि 1 पाकिस्तानी असला, तरी UAEसाठी हा मोठा झटका आहे. हा हल्ला झाल्यानंतर UAEने घोषित केलेलं आहे की या हल्ल्याचा आम्ही बदला घेऊ. अमेरिकेने UAEला पाठिंबा दिला, इस्रायलने UAEला पाठिंबा दिलेला आहे आणि निषेध केलेला आहे या हल्ल्याचा. कतार बितार देशांनी निषेध केलेला आहे. सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी फोनवर बातचीत केली आणि UAEचा बदला घ्यायला म्हणून त्यांनी हवाई हल्ले केले. येमेनवर 12 लोक मारले पण. आणि त्यामुळे आता बघायला पाहिजे की UAE या हल्ल्यामुळे आणि येमेननी धमकी दिली की आम्ही जर तुमच्या कारवाई येमेनमधल्या नाही थांबवल्या तर आम्ही असेच आणखीन हल्ले करू. आणि त्यामुळे आता हे येमेन प्रकरण आणि UAEवरचे हल्ल्यांच्या प्रकरण इथेच थांबतं. मांडवली होते, सेटलमेंट होते का, हे पुन्हा उफाळून बाहेर येतं हे आपल्याला पाहावं लागेल. भारतासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज मी या व्हिडिओचं टायटल का दिलं आहे, कारण आज UAE, अबुधाबी आणि दुबई हे भारताचं गेटवे ऑफ इंडिया झालेलं आहे. तुम्हाला परदेशात कुठेही जायचं असेल तर मोस्ट लाईकली तुमची विमानं पहिला स्टॉप दुबई किंवा अबुधाबीला घेतात आणि मग पुढे तुम्ही त्या देशात, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये जातात, आफ्रिकेत जाता. आणि त्यामुळे 35 लाख भारतीय इथे आहेत. भारताचा सगळ्यात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. भारताची निर्यात जास्त आहे. भारतात होणारी गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणावर UAEमुळे होते. आणि ऐतिहासिकदृष्ट्या ब्रिटिशांच्या काळामध्ये या सगळ्या परिसराची सुरक्षेची जबाबदारी भारतावर होती, ब्रिटिशांच्या भारतावर होती. आणि त्यामुळे आता जर भारताला भूमिका घ्यावी लागली तर भारत काय, आत्तापर्यंत भारत तटस्थ, नेहरूंचं अलिप्ततावादी, आम्ही इराणच्याही सोबत नाही, सौदीच्याही सोबत नाही, आम्ही इथेही नाही, आम्ही तिथेही नाही, गेला माधव कुणीकडे, असं आपलं धोरण होतं. पण आता मात्र भूमिका घ्यायची तरी तीही अडचणीची होऊ शकते. कारण भूमिका घ्यायची तर नेमकी काय घ्यायची, कारण इराणला न दुखवता सौदी आणि UAEच्या बाजूने उभं राहायचं, याच्यावर तारेवरची कसरत करावी लागेल. पण भारत आणि UAEचे संबंध चांगले आहेत आणि ते जर संबंध टिकवायचे असतील, वाढवायचे असतील तर भारताला याबाबतची काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. पण येमेनमधलं जे युद्ध आहे, आत्तापर्यंत 7 वर्ष चालू होतं, आपल्या पोटातलं पाणी हललं नाही, आपल्याला कळलं देखील नाही काय चाललं आहे वगैरे, कारण आपल्या जीवनात त्याच्यामुळे फरक पडत नव्हता. इराक युद्धामुळे, अफगाणिस्तान युद्धामुळे काहीतरी आपल्याला त्यात जाणीव होती, पण येमेनमुळे फारसा फरक पडत नव्हता. पण आता UAEवरच्या हल्ल्याने हा फरक आपल्या जीवनातही पडणार आहे. त्यामुळे याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या अशी विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा